नमस्कार मित्रांनो, जय सियाराम. कसे आहात मित्रांनो? आपण एखाद्याला गरजेपेक्षा जास्त दिलं ना तर आपली किंमत कशी कमी होते ते तुम्हाला सांगतो मी. आज इलेक्शन चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. बूथवर जे सर लोक असतात त्यांना गल्लोगल्ली पोहोचायला बस तर गल्लोगल्ली जाणार नाही. मग ह्यांनी काय केलं की ज्या गल्लीत शाळा आहे त्या गल्लीमध्ये बस जाणार नाही. मग त्यांनी कार बुक केल्या. कार म्हणजे अर्टिगा कार, ते त्याला जीप म्हणतात. तर ठीक आहे, बट ह्यांना रिक्वायरमेंट होती 100 गाड्यांची आणि ह्यांनी ग्रुप तयार केला आणि लिंक थ्रू सगळे ड्रायव्हर किंवा चालक मालक जे कोणी असतील ते जॉईन झाले. जॉईन होताना यांची जी भाषा होती बोलण्याची ती खूप प्रेमळ आणि खूप चांगली होती. आणि ज्या वेळेस 100 गाड्यांची रिक्वायरमेंट होती, ग्रुपमध्ये 130 गाड्या आल्या. आणि असं कोणीही नव्हतं की ज्यांनी तो ग्रुप ओपन केलाय तो ग्रुप ऍडमिन म्हणा, जो कोणी कॉन्ट्रॅक्टदार होता तो म्हणा, एकाही ड्रायव्हरच्या किंवा कोणाच्याही ओळखीचा नव्हता. सगळेजण लिंक थ्रू आले होते. मग सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की आपण उद्या जर पेमेंट घ्यायचं म्हटलं तर कोणाकडनं घ्यायचं. कोणी ग्रुप ऍडमिनचं नाव घेतंय, ग्रुप ऍडमिन एकाचं नाव घेतंय, तो त्याचं नाव घेतंय. मग त्या ठिकाणी आम्हाला कळलं की एक असा व्यक्ती आहे की ज्याने पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हँडल केले, तो व्यक्ती तिथे आला होता. मग आमचा एक ड्रायव्हर बंधू त्याच्याकडे गेला. सर म्हणे अशा ना असा विषय आहे, सगळ्यांची चिंता आहे की उद्या पेमेंट मागायचं कोणाकडं. अरे तुला बोललो ना होऊन जाईल तुझं काम, काय घाई करतोस, आता तर आधी काम करून घे. ही यांची भाषा, एकदम उद्धट बोलण्याची भाषा. सांगितलं ना तुला होऊन जाईल तुझं काम, ही यांची बोलण्याची भाषा एकदम उद्धट आणि उर्मट. आता मला सांगा, आम्ही पण ड्रायव्हर आहोत, आम्ही पण माणसं आहोत, आमची पण कुठेतरी किंमत असेल ना. पण आमच्या ड्रायव्हर बंधूंनी म्हणा स्वतःची किंमत शून्य करून घेतली. शून्य म्हणजे एकदम शून्य. खरंच ड्रायव्हर लोकांची कुठेच किंमत नाहीये आणि ड्रायव्हर शिवाय कोणतंच पान हालत नाहीये. तरी पण ड्रायव्हरची किंमत शून्यच आहे. ड्रायव्हर विषयावर बोलावं तेवढं कमीच आहे, पण काय करणार. ड्रायव्हर मध्ये मेन मुळामध्ये एकताच नाहीये. गंभीर विषय हा.